दादांची यशोगाथा थेट शेतकरी बांधवांच्या तोंडून. नमस्कार शेतकरी बांधव. नमस्कार. मी निलेश देवरे, दयाल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड. तर आपण आज दादांच्या शेतावर आलोय. तर इथं आज आपण मक्याचं पीक पाहणीसाठी आलोय. तर दादा, सगळ्यात अगोदर तुमची ओळख सांगा. माझं नाव वाल्मिक कचरू बच्छाव, मुक्काम पोस्ट साकोरा, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. दादा, या वर्षी तुम्ही कुठली मक्का लावलेली होती? हे अनमोल सीड्स नावाचं आहे, दयाल कंपनीचं. दयाल कंपनीचा अनमोल अनमोल 51. तर दादा, ह्या मक्याविषयी तुम्हाला काय वाटतं तेवढं सांगा फक्त. मक्का ही अगदी टोकापर्यंत भरलेली आहे. इतर कंपनीचं बियाणं वापरलेत मी त्याच्या अगोदर, पण हे पहिल्यांदाच याचा यूज केला मी. पहिल्याच वर्षी लागवड केली बा. बरोबर. तर त्याने मला असं भरक जाणवलं की हे टोकापर्यंत भरलेले आहेत दाणे, याच्यामध्ये भरपूर संख्या, त्यांची गड नारंगी मस्त कलर आहे त्यांचा, व्यवस्थित आहे. बरोबर दादा. आणि उत्पन्न इतर वाणांपेक्षा जरा बऱ्यापैकी वाटतंय मला. म्हणजे एकदम 100% मी सांगू शकतो की दयाल 51 जोडून पुढे मी त्याचा उपयोग करणार असं. खरीपसाठी, रब्बीसाठी, जे बी काय असेल ते. दादा, याचा चारा कसा आहे? चाऱ्याबद्दल काही सांगू शकता? काय आहे, मीडियम आहे मस्त. काय एवढं उंची नाही, काय नाही, व्यवस्थित आहे चारा आहे. व्यवस्थित आहे चारा वगैरे चांगलं. तर येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांना किंवा रब्बी हंगामात तुम्ही काय सांगू इच्छिता? मला माहितीप्रमाणे एकदा अनुभव घ्यावा, म्हणजे पुढचं सांगण्याचीच गरज येणार नाही असं मला वाटतंय. तर शेतकरी बांधवांनी जर एक वेळेस लागवड केली तर त्यांना सांगायची गरज येणार नाही, ऑटोमॅटिक लावतो. हो, असं माझा स्वतःचा अनुभव पण मी तुम्हाला सांगतोय. बरोबर. धन्यवाद दादा. धन्यवाद. हरियाली खुशहाली